नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, देशामध्ये असा एक चांगला उत्सव चालू आहे, तो म्हणजे महाकुंभमेळा, जो प्रयागराजमध्ये आत्ता सुरू आहे आणि त्या ठिकाणी भगदड असेल, साधूंचं धिंगाणं असेल, मग त्या ठिकाणी लागलेल्या टेंटची आग असेल, वेगवेगळे विषय आत्ता उठून येत आहेत आणि वेगवेगळे विषय तुम्ही पाहिले असाल। ठीक आहे, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी काय घडतंय, काय होत आहे, काय चालू आहे याबद्दलची सुद्धा आपण आपले चॅनलवरती काही व्हिडिओ बनवले होते, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं। मित्रांनो, त्या ठिकाणी ज्या धार्मिक स्थळांचा व्यवसाय केला जाईल, ज्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ज्या धार्मिक स्थळांवरती एक धंदा बनवला जाईल, मग तो कोणीही असो, सरकार असो, प्रायव्हेट खाजगी लोक असो, कुणीही असो, तर त्या ठिकाणी अशाच गोष्टी घडत राहतील हे निश्चितच आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी अशा धार्मिक स्थळांना आपण न बोललेलं किंवा काही न बोललेलं हे योग्य असते, परंतु काही प्रसंग असे घडतात किंवा काही प्रसंग असे आहेत की जे मजबूर करतात आमच्यासारख्या लोकांना बोलण्यासाठी। कारण की या सरकारचं असो किंवा मग कुठल्याही एक व्यक्तीचं असो, जेव्हा निर्लज्जपणाची हद संपून जाते तेव्हा आमच्यासारख्याचं बोलणं तिथं वावगं ठरते। आणि त्या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटते, सरकारच्या माध्यमातून खूप चांगली सोय केली गेली सांगण्यात येत आहे। कदाचित सोय ती चांगली असेल, उत्तम असेल, सर्वोत्तम असेल, परंतु त्या ठिकाणी एकदम उत्तम किंवा महासर्वोत्तम अशी सोय म्हणता येणार नाही। त्या ठिकाणी वारंवार समजा घटना घडत असतील, चेंगराचेंगरी होत असेल, टेंट जळत असतील, त्या ठिकाणी त्या आता मागं जे चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी कितीतरी लोकांचा मृत्यू झाला बोलतायत, परंतु सरकारच्या माध्यमातून कितीतरी तासाच्या नंतर ती आकडेवारी जाहीर करण्यात आली होती। परंतु जेव्हा त्या ठिकाणी स्थानिक लोक जे सांगतायत, जे घटनास्थळावरती जे लोक होते ते लोक जेव्हा सांगतायत की 200-300चा आकडा कदाचित या ठिकाणी असू शकते, तर मित्रांनो हा कुठेतरी समजून घेण्याचा भाग आहे। आणि मित्रांनो, त्या ठिकाणी समजा एवढी सगळी व्यवस्था नव्हती किंवा एवढी सगळी व्यवस्था सोय नव्हती, तर खूप साऱ्या लोकांना निमंत्रण देणं, खूप साऱ्या लोकांना आमंत्रण देणं हे कदाचित चुकीचं आहे। आता दुसरी गोष्ट अशी की बा त्या ठिकाणी मित्रांनो ज्या काही सोयी केल्या गेल्या आहेत, आता त्या सोयी पुरेपूर आहेत, पण काही बोलतात की बा त्या ज्या काही सोयी आहेत त्या VIP लोकांसाठी खूप सारी जागा व्यापली जात आहे आणि VIP लोकांसाठी त्या ठिकाणी त्यांना प्रथम स्थान दिले जाते आणि VIP लोकांना VIP ट्रीटमेंट दिल्या जाते। त्यावेळेला VIP एक आलं असेल, परंतु दुसरे 2 पुलिये बंद ठेवल्या जातात। यामुळे सुद्धा चेंगराचेंगरी वाढते आणि यामुळे सुद्धा आता त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दोष देता येणार नाही। पोलीस प्रशासन असेल, तिथले सेवादारी असतील, खूप चांगलं काम करत आहेत, सर्वोत्तम काम करत आहेत, परंतु जे सिस्टीम आहे त्या ठिकाणी जे काही सेवा प्रदान केली जात आहे ज्यांच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती जे कंट्रोल ठेवणार आहेत, तर त्यांच्या माध्यमातून यावरती लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग CCTV असतील, वेगवेगळ्या माध्यमातून काही बुवाजी तिथलं निघत आहेत किंवा म्हणजे काय काय दुनियाचे कुटाणे चालू आहेत, आणि तेच जर का इतर धर्माच्या माध्यमातून केले गेले असते ना, तर मग आता काय काय झालं असतं कुणाला माहिती देशामध्ये, आहे ना। परत एक दुसरी गोष्ट बातमी की बा समजा तिथं दगडफेक झाली असते किंवा कुठलं काय झालं असतं, दुसऱ्या जातीतले दुसऱ्या धर्मातले जर का लोक असते, तर त्या ठिकाणी आजचा देशामध्ये असं क्लोर झाला असता, असा भूकंप झाला असता। आणि आत्ताच आपण एक बातमी ऐकली मी या कालपरवाच की बा त्या ठिकाणी जे कपडे बदलणाऱ्या महिला आहेत त्यांचे व्हिडिओ काढणं, त्यांना पोर्न साईडला विक्री करणं, या पद्धतीची प्रकरणं त्या ठिकाणावरून बाहेर येतात आणि या प्रकारची प्रकरणं त्या ठिकाणी घडत असतील, तर कुठंतरी ही शोकांतिका आहे की बा कुठं गेली तुमची सिस्टीम, कुठं गेली तुमचं जे काही ह्या गोष्टी केल्या होत्या किंवा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची सोय केल्या गेली होती, त्या ठिकाणी सुरक्षेचा इंतजाम केला होता, मग तो सुरक्षेचा इंतजाम कुठं गेला आणि त्या पद्धतीची सोय केल्या गेली होती ते कुठं गेली। जर का अशा पद्धतीची कृत्य त्या ठिकाणी केलं गेले असतील, त्यांना पकडून बांबून हाणला पाहिजे त्या ठिकाणी। तर मित्रांनो, आता ते जर का लोक असते, कधी जर का मुसलमान असते, तर हेच लोक ओरडून बोंबलले असते की बा असं झालं, असं झालं, तसं झालं, मस्जिदी पुढे बोंगे भांगे काय दुनियाभराचे सगळे आले असते आणि सगळ्याच पद्धतीनं त्यांना टार्गेट केल्या गेलं असतं, कुठला दुसऱ्या जातीच्या धर्माचे लोक असते। परंतु हे कोण आहेत पाहताय तुम्ही, एक आहे कुठचा प्रयागराजचा, दुसरा आहे एक लातूरचा महाराष्ट्रातला आणि तिसरा आहे सांगलीचा। ठीक आहे, तर मित्रांनो
ह्या लोकांना लाजा वाटत नाही. अरे तुमची पापं धुवायला गेलात ना तुम्ही त्या ठिकाणी, तर मग तुमची पापं धुत आहेत की पापं करत आहेत, या हलकट वृत्तीचे जर का लोक असतील आणि या हलकट वृत्तीची नीच लोक असतील जर का आपल्यासारख्यांमध्ये, तर मग खरंच सांगतो यांना पकडून चांगला तिथंच चोप दिला पाहिजे, तिथंच चांगला हाणला पाहिजे बांबूनं, ओल्या फोकानं मित्रांनो. आणि त्यांना अरेस्ट केल्या गेलं बोलतात, अरेस्ट केलेले आहेत, परंतु हे कृत्यच घडू नये, चांगलं हाणलं पाहिजे त्यांना. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट करून तेवढं सांगा. आणि आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.